morning, students. Before going to start the next part of our story, the cop and the anthem, I am going to revise some of the important points which we learned yesterday. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या गोष्टीचा पुढील भाग शिकण्या अगोदर आपण काल जे शिकलो त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. Yesterday we learned that Sophie tried to get arrested for 3 times. In his first attempt, he went to a luxurious cafe, but before he entered the cafe, the waiter saw his tattered trousers and decadent shoes, and he immediately turned Sophie back, and thus his first attempt was failed. काल आपण शिकलोत की सोफीने वेगवेगळे 3 प्रयत्न केलेत आणि प्रत्येक प्रयत्नात तो अपयशी ठरला. पहिल्या प्रयत्नात त्याने एका आलिशान हॉटेलमध्ये जाण्याचा निश्चय केला, पण त्याची फाटलेली पॅन्ट आणि जीर्ण झालेले बूट पाहून तेथील वेटरने त्याला प्रवेश करण्या अगोदरच मागे फिरवलं. देन in his second attempt, he broke the glass of the shop by throwing a stone. But when police came, Sophie was standing still. Instead of arresting Sophie, the police ran to catch the man who was running to catch the car. आणि बघा, दुसऱ्या प्रयत्नात सोफी एका दुकानाची काच फोडतो व पोलिसासमोर शांतपणे उभा राहतो. पोलीस त्याला न पकडता एक व्यक्ती जो कार पकडण्यासाठी पळत असतो त्याला पकडायला तिथून धावत सुटला. इन द थर्ड अटेम्प्ट, सोफी एट डिफरंट थिंग्स इन ॲन ऑर्डिनरी हॉटेल. आफ्टर इटिंग, he told the waiter to call the police as he could not give money. Instead of calling the police, the 2 waiters threw Sophie angrily on the pavement. आणि तिसऱ्यांदा सोफीने एका सर्वसामान्य दिसणाऱ्या हॉटेलमध्ये जेवण केलं व वेटरला सांगितलं की पोलिसांना बोलव. पण पोलिसांना बोलवण्याऐवजी त्या 2 वेटर्सने सोफीला रस्त्यावर जोराने फेकून दिले. So friends, we saw that in each attempt Sophie failed to go to the prison. Though he was trying to go to jail, but his luck denied him to go to jail. मित्रांनो, काल आपण पाहिलं की सोफी आपल्या प्रत्येक प्रयत्नात अयशस्वी झाला. प्रत्येक वेळेस त्याला त्याचं नशीब जेलमध्ये जायला नाकारत होतं. Yesterday we also saw the writing style of the writer. There is the humor in most of the sentences, but to understand the humor we should have the sense of humor. काल आपण शिकलोत की लेखकांची लिखाणाची शैली कशी विनोदी आहे. बऱ्याच वाक्यांमध्ये आपल्याला विनोद निर्मिती त्यांनी केलेली दिसून येते, पण त्याच्यासाठी आपल्याजवळ विनोदबुद्धी असणं आवश्यक आहे. ओके स्टुडंट्स, नाऊ लेट्स स्टार्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ आवर स्टोरी. ठीक आहे मित्रांनो, चला आपण आपल्या गोष्टीच्या पुढील भागाला आता सुरुवात करूया. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. Now, a fear arose in Sophie's mind that a fearful magic is saving him from going into the jail. आता सोफीला मनात एक भीती निर्माण झाली व त्याला वाटायला लागलं की एखादी भयंकर अशी जादू
त्याला अटक होण्यापासून वाचवत आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड वेन he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theater, he caught at immediate straw of disorderly conduct. As Sophie was in a state of panic, he saw a policeman in front of a very shining theater. He was just standing in a lazy manner. सोफी घाबरलेल्या मनस्थितीत असतानाच त्याने एका पोलिसाला पाहिलं. तो पोलीस एक अतिशय झगमगणाऱ्या नाट्यगृह किंवा चित्रपटगृहाजवळ अतिशय आळशी माणसासारखा उभा होता. बट ॲज द पोलिसमॅन वॉज स्टँडिंग लेझिली, he immediately saw someone was behaving in a bad manner. He saw that someone's conduct or behavior was not in order. पण त्या आळशीपणाने उभ्या असणाऱ्या पोलिसाने ताबडतोब असं त्याचं लक्षात आलं की कोणीतरी त्या ठिकाणी गैरवर्तणुकीने वागत होता, कोणीतरी असभ्यपणाने वागत होता. ऑन द साइड वॉक सोफी बिगॅन टू एल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. ही डान्स्ड, हाउल्ड, raved and otherwise disturbed the skies. Who was that person doing disorderly conduct? कोण होता तो? तो व्यक्ती जो गैरप्रकारे कृत्य करत होता. यस, ही वॉज सोफी. हो, तो कोण होता? तर सोफी होता. व्हॉट वॉज ही डुईंग? काय करत होता तो? यस, ही वॉज एलिंग, ही वॉज शाउटिंग जस्ट लाईक अ ड्रंकार्ड. अँड यू नो द वॉट एव्हर द drunkards speak, they also don't know the meaning of their speaking. सोफी मोठ्या मोठ्याने किंचाळत होता, मोठ्याने आरोळ्या मारत होता. एखादा दारुड्यासारखा तो निरर्थकपणे बडबड करत होता. आणि तुम्हाला माहिती आहे की दारुडे माणसं काय बोलतात ते त्यांनाही कळत नाही. Sophie was dancing. He was making loud and long voice. He was talking widely. सोफी नाचत होता. सोफी लांब लचक व मोठ्याने आरोळ्या मारत होता. सोफी आरडाओरड करत होता. And why was he doing all these things? Yes, he wanted to attract the attention of that police. He wanted to go to jail. आणि एवढं सर्व तो का म्हणून करत होता? हो, त्याला पोलिसाचं लक्ष वेधायचं होतं आणि त्याला तुरुंगात जायचं होतं. बट सी व्हॉट हॅपन्ड. पण बघा काय घडलं. द पोलिसमॅन मिअरली ट्वर्ल्ड हिज क्लब, टर्न्ड हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क्ड to a citizen. What did policeman do? The policeman just swung his stick or rod and turned his back to Sophie. Now he was telling the man in front of him. पोलिसाने काय केलं? त्याने आपली काठी गरागर फिरवली आणि सोफीकडे पाठ करून त्याच्या समोर असलेला एक जो नागरिक होता त्याला उद्देशून तो आता सांगू लागला. इट इज वन ऑफ देम ए लॅड्स सेलिब्रेटिंग द गूज एग दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज. नॉइझी बट नो हार्म. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. यस, दिस बॉय इज फ्रॉम येल युनिव्हर्सिटी and he is celebrating the victory
of his university over Hartford College. His university has defeated Hartford College in a football match, and Hartford College could not do a single goal against Yale University. Here, goose egg means zero. Though he is behaving in this way, though he is making such a noise, but he is not harmful. And the police told that man that they are given instructions not to arrest such students. They have order to let those boys to behave as they wish. त्या माणसाला उद्देशून तो पोलीस म्हणाला, हा येल विद्यापीठातल्या मुलांपैकी एक मुलगा आहे. त्यांनी हार्टफोर्ड कॉलेजला एका फुटबॉल मॅचमध्ये हरवल्यामुळे तो विजय तो साजरा करत आहे. हार्टफोर्ड कॉलेजला त्यांच्या विरुद्ध 0 गोल सुद्धा करता आलेला नाहीये, म्हणून तो एवढा आरोळ्या मारत आहे व विजय साजरा करत आहे. आणि आम्हाला ह्या विद्यार्थ्यांना अटक न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यांना तसं वागण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. Disconsolate, Sophie stopped his unavailing racket. Would never a policeman lay hands on him? In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. Now Sophie became sad when he saw that police turned his back to him. Sophie stopped his futile or useless racket, that is a loud noise. Now he was thinking whether the police will never arrest him. He thought that to go to prison or to go to jail is just like going to unattainable Arcadia. Here Arcadia is a paradise where no one can go easily. Once again, Sophie buttoned his coat and protected him from the cold wind. आता सोफी अतिशय निराश झालेला होता. त्याने जेव्हा पाहिलं की पोलिसाने त्याच्याकडे पाठ फिरवली, तेव्हा त्याला आपला निरुपयोगी जो गलका किंवा गोंधळ त्याने आपला तो थांबवला. त्याला असं वाटलं की आपल्याला पोलीस कधीच पकडणार नाहीत की काय. आता त्याला तुरुंगात जाणं ही कल्पना आर्केडिया म्हणजेच एखाद्या नंदनवनात पोहोचण्या एवढं अवघड आहे अशी ती कल्पना वाटू लागली. त्याने पुन्हा आपल्या कोटाचं बटन लावलं व थंड हवेपासून आपलं संरक्षण त्याने केलं. In a cigar store, he saw a well-dressed man lighting cigar at the swinging light. Now Sophie came at a cigar store. He saw a well-dressed man was lighting his cigar. आता सोफी एका सिगारेटच्या दुकानाजवळ आला. त्याला त्या ठिकाणी एक चांगला कपडे घातलेला एक व्यक्ती सिगारेट पेटवताना दिसला. He had set his silk umbrella by a door on entering, and that well-dressed man had put his silk umbrella near the door. त्या चांगले कपडे घातलेल्या व्यक्तीने त्याची रेशमी छत्री दरवाजाजवळच ठेवलेली होती. Sophie stepped inside, grabbed the umbrella
and sauntered off with it slowly. The man at the cigar light followed hastily. When Sophie saw that silk umbrella, he went to the cigar store. He stepped inside and took the umbrella and started to walk in a relaxed manner. When that well dressed man saw Sophie taking away the umbrella, he also started to walk hurriedly to reach near Sophie. जेव्हा सोफीने ती रेशमी छत्री बघितली, सोफी त्या सिगारेट स्टोअरमध्ये गेला, ती छत्री उचलली व हळूहळू किंवा अगदी आरामात चालायला लागला. आणि त्या चांगले कपडे घातलेल्या व्यक्तीने ते पाहिलं आणि तो पण आता घाईघाईने सोफीच्या मागे चालायला लागला. "माय अम्ब्रेला," he said sternly. That man told Sophie in a stern voice that that was his umbrella. आता त्या माणसाने कडक आवाजात सोफीला सांगितलं की ही तर माझी छत्री आहे. "Oh, is it?" sneered Sophie, adding insult to petty larceny. आणि उपरोधिकपणे सोफी त्या माणसाला म्हटला, "असं होय, म्हणजे ही छत्री तुमची आहे तर? ही तुमची भुरटी चोरी आहे म्हणजे?" असं म्हणत सोफीने त्याचा अपमान केला. "वेल, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन? आय टूक इट. युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप? There stands one on the corner." When that man told Sophie that this is his umbrella, Sophie told the man, "If this is your umbrella, then why don't you call police? I have taken your umbrella. Call the police immediately. The police is standing on the corner." जेव्हा त्या माणसाने सांगितलं की ही तर माझी छत्री आहे, तेव्हा सोफी त्याला म्हणाला, "असं आहे का? ही छत्री तुझी आहे का? मग पोलिसाला तू का नाही बोलवत? जा, कोपऱ्यावरच एक पोलीस उभा आहे, जा आणि त्याला बोलव." "का बरं त्या पोलिसाला तू बोलवत नाहीस?" The umbrella owner slowed his steps. Sophie did likewise, with a premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. When Sophie told the umbrella owner to call the police, the umbrella owner started to walk slowly. And Sophie also was walking slowly. Now, once again, he thought that luck was going against him. When these two, Sophie and umbrella owner, were quarreling, the policeman was looking at them curiously. आता जेव्हा सोफीने छत्रीच्या मालकाला सांगितलं की जा आणि पोलिसाला बोलव, छत्री मालकाने चालण्याचा वेग कमी केला. त्याने वेग कमी केल्याबरोबर सोफीने देखील वेग कमी केला. पुन्हा त्याला अपशकून दिसायला लागलं की अरे, आताही त्याचं नशीब त्याच्या मनाविरुद्ध जातं की काय. आणि जेव्हा दोन्ही म्हणजे ते सोफी आणि छत्री मालक भांडत होते, तेव्हा जवळच एक पोलीस त्याच्याकडे, त्या दोघांकडे कुतूहलाने पाहत होता. "Of course," said the umbrella man. "Well, you know,
how these mistakes occur. If it's your umbrella, I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why, I hope you will. Now that umbrella man admitted his mistake, he told Sophie that in the morning he had picked it from a restaurant by mistake. If it is your umbrella, why I should not give it to you? Take this. आता छत्रीवाल्या माणसाने त्याची चूक मान्य केली. त्याने सोफीला सांगितलं की सकाळी त्याने एका हॉटेलमधून चुकीने ती उचललेली होती आणि ही छत्री जर तुमचीच असेल तर मग मी तुम्हाला का म्हणून देऊ नये. ही घ्या तुमची छत्री. ऑफ कोर्स इट्स माइन, said Sophie savagely. Brutally, Sophie told him that it is my umbrella. आणि अतिशय क्रूरपणाने सोफीने त्याला सांगितलं, हो अर्थातच ही माझी छत्री आहे. The ex-umbrella man retreated. The man gave umbrella to Sophie and went back. तो पूर्वीचा जो छत्री मालक आता त्याने सोफीला छत्री देऊन टाकली आणि माघारी फिरला. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. There was a tall lady having yellowish hair. She was in front of a streetcar and she was wearing that opera clock. The policeman went away in a hurry to help that blonde, that is the lady having yellowish hair. त्या ठिकाणी जवळच एका कारजवळ उभ्या असलेल्या फिकट पिवळ्या रंगाचे केस असणाऱ्या उंच अशा त्या स्त्रीच्या मदतीसाठी पोलीस घाईघाईने तिथून निघून गेला. सोफी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. सोफी वॉज नाऊ गोइंग टू ईस्ट डायरेक्शन along the road which was damaged by improvements. सोफी पूर्व दिशेकडे आता रस्त्यावर चालत चालत निघाला. तो रस्ता सुधारणा करताना खराब झालेला होता. He hurled the umbrella angrily into an excavation. Sophie threw an umbrella angrily into the ditch on the side of a road. रस्त्याच्या कडेला खोदकाम केलेल्या खड्ड्यात सोफीने भयंकर रागाने छत्री भिरकावून दिली. He muttered against the men who wear helmets and carry clubs because he wanted to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. Sophie now grumbled. Sophie murmured in a complaining voice against the policemen who wear helmets and who hold clubs or rods in their hands. And why was Sophie grumbling or complaining against the police? Yes, now Sophie wanted the police to catch him. Sophie wanted the police to arrest him. But those policemen were supposing Sophie as a king.
द किंग हू डज नॉट डू एनिथिंग रॉंग. आणि हो, सोफी त्या पोलिसांविरुद्ध तक्रारीच्या स्वरात का बोलत होता? तर हो, त्याला वाटत होतं की पोलिसांनी त्याला पकडावं, त्याला त्यांच्या तावडीत घ्यावं. पण सोफीला वाटलं की ते तर त्याला एखाद्या राजासारखं समजत होते, की जो राजा कधीही काही चुकीचं करतच नाही.